जर तुम्हालाही बाजारासारखी परफेक्ट शेजवान चटणी घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। चला तर आपण बघूया यासाठी लागणारे साहित्य। लाल मिरची भिजवून वाटवून घेतलेली आहे मी। वाटलेली लाल मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर बारीक चॉप केलेलं, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर। सगळ्यात पहिले आपण पॅन तापवून घेऊया। मी इलेक्ट्रिक शेगडीवर करते, 1600चं स्पीड ठेवलेलं आहे। त्यात थोडंसं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर त्यात आपण थोडं तापू द्यायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला लसूण। थोडासा तो फ्राय झाला की त्यानंतर आपण बाकीच्याही वस्तू टाकू। त्याला थोडासा फ्राय करून घेऊ। हलकासा ब्राऊन कलर आला की टेस्ट पण छान लागते आणि त्याचा खमंग सुवास पण येतो। खूप छान, मला तर फार आवडतो। तुम्हालाही आवडतं का नक्की मला कमेंट करून सांगा। हे थोडंसं मी फ्राय करून घेते जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि दाताखाली आल्यावर छान लागणार तो। आता त्यात आपण टाकूया बारीक चिरलेलं अद्रक। ते पण थोडंसं आपण फ्राय करून घेऊ जेणेकरून त्याचा पण कच्चापणा निघून जाणार आणि ते पण बऱ्यापैकी छान कुक होऊन जाणार की जेणेकरून दाताखाली आल्यावर ते आपला कडू लागणार नाही। आता आपण यात टाकणार आहोत कोथिंबीर चॉप केलेली। ती मी दांड्यांसकट घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये पण खूप सुंदर असा सेंट असतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। थोडीशी आपण दांडी घेऊ शकतो त्याच्यामध्ये बारीक चॉप करून। त्याला आपण फ्राय करून घेऊया, थोडासा हलकासा फ्राय करायचा। त्याच्यामध्येच आता आपण टाकणार आहोत वाढलेली काश्मीरी लाल मिरची, तिची प्युरी करून घेतलेली। ती आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया। तिला थोडंसं परतवून घेऊया जेणेकरून तिचा कच्चापणा निघून जाणार। व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि बाकीच्या वस्तू टाकूया। एकदा बनवाल तर नेहमी बनवाल। तुम्हाला बाहेरची चटणी अजिबात आवडणार नाही। लहान मुलांसाठी पण खूप छान आहे, काही केमिकल नाही, काहीच नाही। चला तर आपण यात टाकूया आता मीठ। मी चवीनुसार त्यात मीठ टाकलेलं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। चवीनुसारच टाकले मी, तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही त्यानुसार टाका। मी जसं हवं तसं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये सॉसेस टाकणार आहोत। तर सॉसेसमध्ये मी फक्त टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घेतलेले। अगदी 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 छोटासा चमचा व्हिनेगर घेतला। तुम्हाला हवं असलं तुम्ही त्यात शेजवान चटणी पण टाकू शकतात। मी नाही टाकत कारण त्याने चटणी काळी पण होते आणि लवकर खराब पण होते। अशी चटणी जर तुम्ही बनवाल ना घरी तर ही कमीत कमी महिना दीड महिना आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये। जेव्हा लागेल तेव्हा काढून खाऊ शकतो। अशा प्रकारे आता ही आपली चटणी रेडी होते। थोडंसं तिला अजून वाफाळली की झाली आपली चटणी।